हाय हॅलो नमस्कार. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कारेगावच्या घरी जसं आपल्या देवांवरती सूर्यप्रकाश यायचा तसंच इथेही येतो आणि हे सकाळी सकाळी बघून येणे मला खूप छान वाटतं. घरातली सगळी काही कामावरून घेतले, स्वयंपाक केला आणि आधी गॅसची पूजा करून घेतली. स्वामींची वगैरे पूजा केली, तुळशीला दिवा वगैरे लावला. फ्रेश वातावरण होतं सकाळीच. नंतर ती कामं माझी झाल्यानंतर तृषाला उठवलं, तिला स्कूलला सोडायचं होतं. दूध वगैरे पाजून घेतलं. मिलन आणि मीही आम्ही दोघेही चाललेलो आहे तिला सोडायला, कारण की तिला सोडून आम्हाला जायचं होतं नाश्ता करायला. इडली सांबर फार छान भेटतं इथे. खूप दिवसांची इच्छा होती ते खायची. इडली सांबर मला खूप आवडतं, ते खाल्लं. इव्हिनिंगला छान घरं झाडली, पुसली आणि आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे छान पूजा मांडली, पूजा करून घेतली. सगळीकडे दिवे लावले, उंबरटा पूजन वगैरे झालं. तुळशीलाही नैवेद्य वगैरे दाखवला. छानपैकी खीर बनवली मी आणि मिलननी तृषानी छान आरती करून घेतली. कुबेराची आरती, लक्ष्मीची आरती, सगळं काही केलं. त्यांना आरती वगैरे दिली आणि हे सगळं करून आपण कारेगावलाही गेलो होतो. कारेगावला गेलो पण तिथे गेल्यावरती कळालं की थोडासा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे आपल्याला दूध वगैरे काहीच तापवता आलं नाही, काही एन्जॉय करता आलं नाही. चिनूला वगैरे सगळ्यांना फोन केले होते मी दुधासाठी. दूध करायचं होतं आपल्याला रानामध्ये मस्त चुलीवरती. पण ते सगळं तुम्हाला मिनी ब्लॉग ते आपल्या यूट्यूब चॅनेलला मोठ्या ब्लॉगवरती बघायला भेटेल की नक्की प्रॉब्लेम काय झाला. मग पुन्हा घरी आलो. घरी असा काहीसा दिवस होता.